मुलगीच बोलली पप्पा कधी येणार आहे म्हणून. येतो 10 मिनिटात म्हटले की तिच्यावर फोन नाही काय नाही, त्यांचं काम नाही दिलं ती म्हणून एवढंच म्हटले. ती मला 2 महिने झालं सांगत आहे ती त्यांनी मला कामच दिलं नाही. त्यांनी माझ्याशी किरकिरी करायला लागले. ती मी मला बी कामावरनं काढले. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC मधील जी लक्ष्मीपती टॉवेल कारखान्याच्या शेड क्रमांक 3 येथे पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने एकाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सिद्धाराम सुभाष मेत्रे असं मृताचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6 वाजता कामगार हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी निघाले होते. तेव्हा त्यांना शेड क्रमांक 3 येथे पत्र्याच्या शेडला एकाने गळफास घेतल्याचे दिसून आलं. त्याने तात्काळ खाली उतरवून त्याला सिव्हिलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. सिद्धाराम सुभाष मेत्रे वय 35 राहणार देसाईनगर नई जिंदगी सोलापूर येथील रहिवासी होता. सिद्धाराम यानं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. माझं नाव सुवर्ण सिद्धाराम मेत्रे. काल संध्याकाळी 6:30 वाजता त्यांनी घरी आले. ती मग ते म्हणून काम दी नाही ती म्हणून असं सांगितलं आम्हाला. थोडं उशीर नाही येतो म्हणून सांगून गेलं तर त्याच्यावर फोन 8:30 वाजता उचलले. ती फोन लावले होते मी 8:30 वाजता. जे बोलले तर माझी मुलगीच बोलली पप्पा कधी येणार आहे म्हणून. येतो 10 मिनिटात म्हटले की तिच्यावर फोन नाही काय नाही, त्यांचं ते म्हणून काय म्हटलं काय नाही त्यांनाच माहीत. आता कुठं घटना घडली? MIDC मध्ये जिथं काम करत होते ते? हां, जे गड्डम मध्ये. कशाचं कारखाना होतं ते? टॉवलचं, टॉवल कंपनी होतं. किती वाजता गेले रात्री ते? 6:30 पावणे 7 वाजता घरातनं निघाले ती त्यांनी. तुम्हाला ही माहिती कसं मिळाली?